ओमराजे निंबाळकर वयाच्या 26व्या वर्षी आमदार झाले 2009 साली. त्यावेळी 2006मध्ये त्यांच्या वडिलाच्या झालेल्या हत्येचा खूप मोठा मुद्दा होता. सहानुभूती होती. त्याचा निवडणुकीमध्ये त्यांना फायदा झाला, ते निवडून आले. तोच पॅटर्न 2 वेळा खासदारकीमध्ये वापरता आला, 2019 आणि 2024. पण सर्वात मोठा योगायोग म्हणजे 3ही वेळा त्यांच्या विरोधातला उमेदवार हा पद्मसिंग पाटलाच्या घरातलाच होता. म्हणजे 2009च्या विधानसभेला आणि 2019च्या लोकसभेला विरोधात होते राणा जगजितसिंह पाटील आणि 2024मध्ये राणा पाटलाची बायको अर्चनाताई पाटील. याचा अर्थ ज्यावेळेला ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंग पाटील यांच्यामध्ये 1 to 1 फाईट होते, त्यावेळेला मतदार भरघोस मतांनी ओमराजेच्या पाठीशी उभे राहतात. आता कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष ठरवल्यामुळं ओमराजेंना हत्येचा मुद्दा आणि सहानुभूतीचं भांडवल करता येणार नाही. राणा पाटील भाजपमध्ये, ओमराजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये. 2029मध्ये जर या दोघांची युती झाली तर ओमराजेच उमेदवार असणार, राणा पाटील नसणार किंवा त्यांच्या घरातलं इतर कोणी नसणार. याचा अर्थ जेव्हा 1 to 1 फाईट होत होती त्यावेळेला तो जो फायदा ओमराजेंना होत होता तो आता इथून पुढे होणार नाही. 2024च्या लोकसभेमध्ये ओमराजेंना जी 3.25 लाखाची लीड होती, त्याच्यामध्ये त्यांची उद्धव ठाकरेंबद्दल असलेल्या निष्ठेचा खूप मोठा वाटा होता. ती निष्ठाही त्यांनी आता सोडली. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे 2029च्या लोकसभेला त्यांच्याकडे हत्येचा मुद्दा नाही, सहानुभूतीचा मुद्दा नाही, निष्ठेचं भांडवल नाही. ओमराजेंसाठी अभेद्य असा वाटणाऱ्या धाराशिव लोकसभेच्या गडाला त्याच्यामुळे थोडासा तडा गेलेला आहे. 2029ची निवडणूक फार इंटरेस्टिंग असणार आहे.